जय श्री कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाभारत कथा सिरीज मध्ये। मागील भागात आपण जाणून घेतलं महर्षी व्यास आणि गणेश बाप्पांनी एकत्रित कसा लिहिला तो दिव्य ग्रंथ महाभारत। आजच्या भागात आपण ऐकूया भीगुवंशाची सुरुवात म्हणजेच पौलोम उपपर्वची अद्भुत कथा। महर्षी भीगू हे ब्रह्मदेवांच्या मानस पुत्रांपैकी एक होते। त्यांचा तेज, ज्ञान आणि तपश्चर्या यासाठी संपूर्ण जगात आदर होता। भीगू मुनींची पत्नी होती कल्याणी पौलोमी। ती अत्यंत रूपवती पण धर्मशील आणि पतिव्रता स्त्री होती। पौलोमीचा जन्म एका दैत्यकुळात झाला होता। तिच्या वडिलांचं नाव होतं पौलो, म्हणूनच ती पौलोमी म्हणून ओळखली जाऊ लागली। तिच्या जन्मकाळातच एक भविष्य सांगण्यात आलं होतं। ही कन्या पुढे एका महान ऋषीची पत्नी होईल आणि तिच्या गर्भातून जन्मेल एक तेजस्वी अग्नितुल्य बालक। कालांतराने पौलोमीचं लग्न महर्षी भीगू यांच्याशी झालं। दोघांचं आयुष्य अत्यंत सुखाचं आणि तपश्चर्येने भरलेलं होतं। एके दिवशी भीगुमुनी आश्रमाबाहेर गेले असता एक राक्षस आश्रमाजवळ आला। पौलोम नावाचा दैत्य, जो पौलोमीचा पूर्वीचा वर होता। त्याने रागाने विचारलं, ही पौलोमी माझी वधू होती, भीगू तिला कसन घेऊन गेले? मी तिला परत नेईन। अग्निदेव धर्मभंगन करता सत्य बोलले, हो, ती तुला पूर्वी वचनात दिली गेली होती, पण नंतर भीगूंना देण्यात आली। हे ऐकताच पौलोम राक्षस संतापला आणि अग्निज्वाळेच्या रूपात आश्रमावर चालून आला। भयभीत पौलोमी आपल्या गर्भातील बाळासह आश्रमातून पळू लागली। तिच्या मनात फक्त एकच विचार, माझं बाळ वाचलं पाहिजे। राक्षसाने तिचा पाठलाग केला, पण अचानक तिच्या गर्भातून तेजस्वी अग्नितुल्य बालक प्रकट झालं। त्या बालकाच्या डोळ्यातून ज्वाळा प्रकट झाल्या आणि त्या ज्वाळांनी पौलोम राक्षसाला भस्म केलं। पौलोमी थरथरत होती, पण ते बाळ शांत होतं, तेजस्वी, तेजोमय, दिव्य। त्याचं नाव ठेवलं गेलं चित्रकेतू, काही ग्रंथात भीगुकुमार। पण कारण तो अग्नीतून प्रकट झाला म्हणून पुढे तो ओळखला जाऊ लागला भीगुपुत्र किंवा अग्निसूत म्हणून। भीगू ऋषी परत आल्यावर त्यांनी संपूर्ण घटना ऐकली। त्यांनी अग्निदेवावर क्रोध केला, तू सत्य सांगून पण धर्माचं रक्षण केलं नाहीस। पण नंतर त्यांनी ध्यान लावलं आणि जाणलं, सर्व काही नियतीनं ठरवलं होतं। पौलोमीचं बाळ हेच पुढे भीगुवंशाचं तेज वाढवणार होतं। त्यानंतर भीगुवंशाने अनेक ऋषी, देवता आणि वीर निर्माण केले, ज्यांच्यामुळे भारत भूमीवर धर्माचा प्रकाश पसरला। या प्रकारे पौलोम उपपर्व केवळ एक कौटुंबिक कथा नाही, तर धर्म, सत्य आणि नियतीच्या संघर्षाचं प्रतीक आहे। भीगू आणि पौलोमी यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं की सत्य नेहमी कठोर असतं, पण शेवटी तेच विजय मिळवतं। मित्रांनो, ही होती महाभारत पौलोम उपपर्वची कथा। या कथेने आपल्याला दाखवलं की अग्नीतूनही जन्म घेऊ शकतो धर्माचा प्रकाश। पुढच्या भागात आपण जाणून घेऊया अस्तिक उपपर्व, जिथे सर्पवंश आणि जन्मेजयाचे यज्ञ यांची अद्भुत कथा उलगडते। कथा आवडली असेल तर कॉमेंट मध्ये लिहा धर्माचा विजय आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या दिव्य कथांसाठी। भेटूया पुढच्या भागात। तोवर जय श्री कृष्ण।